नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शिंदोडी गावचा एमआय टँक फुल भरला। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी केले जलपूजन। संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावचा एमआय टँक फुल भरला आहे। या एमआय टँकचे जलपूजन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते करण्यात आले। ते म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या काळामध्ये हा शिंदोडी गावचा एमआय टँक मंजूर झाला होता, त्यामुळे आज शिंदोडी गावाला पाणी मिळाले आहे। एकेकाळी गावामध्ये टँकर चालू होते, पण बाळासाहेब थोरात मंत्री असताना त्यांनी पाठपुरावा करून शिंदोडी गावामध्ये अनेक बंधारे बांधले आणि हा सर्वात मोठा एमआय टँक शिंदोडी गावासाठी बांधून दिला आणि पूर्ण शिंदोडी गाव जलमय केले। उन्हाळा असला तर शिंदोडी गाव पाण्याखाली असतो, त्यामुळे शिंदोडी गाव हे बाळासाहेब थोरात यांचे हक्काचे गाव म्हणून ओळखले जाते। यावेळेस सुद्धा जास्तीत जास्त मतदान शिंदोडी गावातून बाळासाहेब थोरात यांना झाले आहे। या जलपूजनाच्या वेळेस संपूर्ण गाव एकत्र आला होता आणि सर्वांनी या एमआय टँकचे जलपूजन केले। यावेळेस उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकरराव पाटील खेमनर, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक इंद्रजित पाटील खेमनर, संचालक प्राध्यापक रामदास पाटील धुळगण, माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, शिंदोडी गावचे सरपंच एकनाथ खामकर, उपसरपंच पोपट सोमा कुदनर, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तम तात्याभाऊ कुदनर, युवक काँग्रेस महासचिव लक्ष्मण कुदनर, माजी चेअरमन भीमराज बापू कुदनर, शिंदोडी गावचे चेअरमन बाबूलाल शेख, व्हाईस चेअरमन संजय बागुल, माजी चेअरमन सकाराम दरू कुदनर, माजी चेअरमन सकाराम माने, ग्रामपंचायत सदस्य बापू कुदनर तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी, आजी माजी चेअरमन, संचालक पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदोडी गावचा एमआय टँक भरल्यामुळे शिंदोडी गावामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। आपण या ठिकाणी पाहत आहात की या ठिकाणी एमआय टँक शिंदोडी जलपूजन होत आहे आणि या ठिकाणी जलपूजन करताना आपल्याला संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाहायला मिळत आहे। सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन झालेलं आहे। शिंदोडी गाव आहे आणि या शिंदोडी गावचा एमआय टँक आहे पूर्ण भरलेला आहे। तर आपल्याला पाहायला मिळतं की सर्व नागरिक या ठिकाणी आले आहेत आणि एमआय टँकचं या ठिकाणी यांनी जलपूजन केलं आहे। हा शिंदोडीचा एमआय टँक आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि हा एमआय टँक पूर्ण भरलेला आहे। आपण हे पाण्याचे चित्र पाहू शकता कशा प्रकारे पाणी आहेत आणि पाणी आपण जर पाहिलं तर हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि आता शिंदोडी गावामध्ये उन्हाळा जरी आला तरी पाणी कमी पडणार नाही, अशा प्रकारे या पाण्याचं या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता हा आहे शिंदोडीचा एमआय टँक आणि हा खूप फुल भरलेला आहे आणि या एमआय टँकचे जलपूजन या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। कारण हा एमआय टँक शिंदोडीचा आहे। त्या टायमाला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे मंत्री असताना, नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात हे मंत्री असताना
हा एम टँकचे काम झाले होते आणि शिंदोडी गाव ज्या त्या टायमाला म्हणजे हे टँकर चालू होते आणि टँकर चालू असताना हा एम टँक बांधल्यामुळे शिंदोडी गावाचा खूप फायदा झाला आणि शिंदोडी गाव पूर्ण नाही का म्हणजे दुष्काळी गाव होतं तर दुष्काळी गावामधून डायरेक्ट आता चांगलं झालं आहे आणि या गावामध्ये पाणी आल्यामुळे आणि शेतकऱ्यामध्ये एक आनंद उत्सव पाहायला मिळत आहे. कारण हे एम टँक आहे, ह्या एम टँकचं काम नितीन राऊत आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काळामध्ये झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे. त्यांच्यामुळेच आज शिंदोडी गावाला पाणी मिळाले आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.